नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिमला मिरचीचा झुणका ही रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये मी अंदाजे 2 ते 3 पळ्याच्या आसपास तेल घालणार आहे। तेल घातलेलं आहे कढईमध्ये। यामध्ये थोडेसे मोहरीचे दाणे घालते, तेल तापले की कसं बघण्यासाठी। तेल तापलेलं आहे त्यामुळे मी आणखी मोहरी घालत आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे। जिरं घालून झाल्यावर जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर मी त्यामध्ये कांदा घालणार आहे। ह्या 8-10 लसूण पाकळ्या मी थोड्याशा ओबडधोबड कुटून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण वाटूनही घालू शकता। इथे मी बॅडगी मिरचीचे काही काप केलेले आहेत मोठे मोठे, ते पण घालतेय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। इथे मी एका ताटामध्ये शिमला मिरची घेते कापलेली, त्यामध्ये मी बेसन पीठ ॲड करणार आहे। मी मध्यम आकाराच्या 5 शिमला मिरची घेतल्या होत्या आणि आता त्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ ॲड करतेय। बेसन पीठ हे कमी पडलं तर तुम्ही नंतरही वाढू शकता। यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातले, 1 चमचा धना पावडर आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। इथे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपला कांदा पण परतत आलेला आहे। इथे मी दुसऱ्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवणार आहे भाजीसाठी आणि हे पाणी शिऱ्याला वापरतो तसं उकळलेलं असावं। इथे आपला कांदा पण परतत आलेला आहे। कांदा परतलेला आहे। यामध्ये मी आता हे मिरची आणि बेसन पिठाचं मिश्रण घालणार आहे। हे मिश्रण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस एकदम कमी ठेवायचा जेणेकरून बेसन पीठ डागणार नाही आणि ह्या भाजीला तेल थोडंसं आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा जास्त लागतं। यामध्ये मी आता हळद घालते अर्धा चमचा। आधी तिखट वापरल्यामुळे मी 1 चमचा परत तिखट वापरतेय आणि तो बॅडगी मिरची जी कापून टाकलेली तिचाही तिखटपणा थोडासा उतरतो, त्यामुळे तिखटही तुम्ही आपल्या चवीनुसार घालू शकता। हे व्यवस्थित मिक्स करायचं, मात्र खाली कढईला लागू द्यायचं नाही, त्याची काळजी घ्यावी लागते, त्यामुळे याला सारखं हलवत राहावं लागतं। इथे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। बेसन पीठ खमंग भाजून घ्यायचं। बेसन पिठाचा वास येऊपर्यंत बेसन पीठ भाजायचं। इथे ही मिरची परतत असताना मला असं वाटलं थोडंसं यामध्ये बेसन पीठ कमी पडतंय, म्हणून मी 1 चमचा बेसन पीठ वाढवलं। परत बेसन पीठ घातल्यानंतर अजूनही थोडा वेळ परतून घ्यावं लागेल। टोटल 7 ते 8 मिनिटांमध्ये बेसन पीठ व्यवस्थित भाजून होतं, पण मी इथे नंतर आणखी बेसन पीठ घातल्यामुळे थोडं मला अजून 2 मिनिटं जास्त वेळ थांबावं लागेल। पण ही सगळी प्रोसिजर एकदम कमी गॅसवरती करावी लागणार आहे, कारण कढईला न लागण्यासाठी। इथे हे व्यवस्थित परतत आहे। बेसन पीठ परतून झालेलं आहे, व्यवस्थित भाजलेलं आहे। यामध्ये मी आता पाणी घालणार आहे। पाणी पाहताय तुम्ही, शिऱ्यासारखं उकळलेलं पाणी आहे। थोडंसं जर थंड पाणी घातलं तर बेसन पिठाचा लगदा होतो। परत एकदा पाणी घालण्याच्या आधी मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालत आहे। पाणी हे थोडं थोडं करतच घालावं लागतं, नाही तर त्या बेसन पिठाच्या गाठी होतात। सुरुवातीला सगळं बेसन पीठ मिक्स होऊपर्यंत थोडं थोडं पाणी घातले आणि नंतर थोडंसं पाणी एकदम घालणार आहे।
पाणी घालून झालेलं आहे. हे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी सारखं हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये मी मीठ घालणार आहे. मीठ हे चवीनुसार घालायचं आहे. मीठ घालून झालेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं. इथे मीठ घालून झालेलं आहे. यावरती मी एक प्लेट ठेवणार आहे. एक 5 ते 7 मिनिटे व्यवस्थित वाफून घेणार आहे. 5 ते 7 मिनिटे झाल्यावर मी झाकण काढून चेक केलं आणि ह्यामध्ये मी 1 पळीच्या अंदाजे तेल घालते. मी आधी सांगितल्याप्रमाणे झुणक्याला तेल थोडंसं जास्त लागतं, कारण बेसन पीठ हे आपण आधी भाजलेलं नाही, त्यामुळे तेल थोडं जास्त लागतं. परत मी 2 मिनिटे त्या झुणक्याला वाफून घेतलेला आहे. आता आपला झुणका तयार झालेला आहे. मी गार्निशिंगसाठी यावरती कोथिंबीर घालते. कोथिंबीर घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या भाजीमध्ये टोमॅटोही वापरू शकता. इथे आपला झुणका तयार झालेला आहे. पहा तुम्ही किती सुंदर दिसतोय. खायला पण चवीला छान लागतो. मुलं शिमला मिरची खात नाहीत. अशा प्रकारे भाजी केली तर मुलं नक्की खातात. मी आता एका प्लेटमध्ये हा झुणका काढून घेणार आहे. इथे पहा भाजी तयार झालेली आहे. मी प्लेट घेतली. प्लेटमध्ये झुणका काढून घेते. मस्त दिसतोय, चमचमीत दिसतोय आणि हिरवी मिरची, शिमलाचा कलर आणि लाल मिरचीचा कलर खूप छान दिसतो. तुम्हाला जर माझी झुणक्याची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.